आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। 3 वेळा नामजप देण्याचे प्रमाण। अध्याय 17 श्लोक 23। ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाः च यज्ञाः च विहिताः पुरा। अनुवाद। ओम ब्रह्मचा, तत् हा सांकेतिक मंत्र परब्रह्मचा, सत पूर्ण ब्रह्मचा, इति असे हे त्रिविधः 3 प्रकारचे, ब्रह्मणः पूर्ण परमात्मा यांच्या नामस्मरणाचे, निर्देशः संकेत, स्मृतः सांगितले आहेत, च आणि पुरा सृष्टीच्या आदी काळामध्ये ब्राह्मणः विद्वानांनी सांगितले आहे की तेन त्याच पूर्ण परमात्मा यांनी वेदाः वेद च आणि यज्ञाः यज्ञादींची विहिताः रचना केली आहे। संख्या नंबर 822 सामवेद उतारचिक अध्याय 3 खंड नंबर 5 श्लोक नंबर 8। संत रामपालदासजी यांच्याद्वारे भाषाभाष्य। मनीषीभिः पवते पूर्वयः कविर्नुर्भिर्यतः परिकोशाम असे शदत त्रितस्य नाम जनयन मधु क्षरनिंद्रस्य वायुं सख्यास वर्धयन। मनीषीभिः पवते पूर्वयः कविर नृभिः यतः परि कोशान असे शदत त्रि तस्य नाम जनयन मधु क्षरणः न इंद्रस्य वायुं सख्याय वर्धयन। शब्दार्थ पूर्व्यः सनातन म्हणजेच अविनाशी, कबीर नृभिः कबीर परमेश्वर मानव रूप धारण करून म्हणजेच गुरुरूपामध्ये प्रकट होऊन, मनीषीभिः अंतःकरणातून इच्छा असणाऱ्या श्रद्धेने भक्ती करणाऱ्या भक्तात्म्याला, 3 नाम मंत्र म्हणजेच नामोपदेश देऊन, पवते पवित्र करून, जनयन जन्म व क्षरणः मृत्यूपासून न रहित करतात आणि तस्य त्याचे वायुम प्राण म्हणजेच जीवन श्वास जे संस्कारवश मोजून दिलेले असतात त्याला, कोशान आपल्या भांडारातून, सख्याय मित्रत्वाच्या आधारावर, परी पूर्णपणे, वर्धयन वाढवतात, यतः त्यामुळे, इंद्रस्य परमेश्वराचा, मधु वास्तविक आनंद, असे शदत आपल्या आशीर्वाद रूपी प्रसादाने मिळवून देतात। भावार्थ या मंत्रामध्ये स्पष्ट केलेले आहे की पूर्ण परमात्मा कबीर म्हणजेच कबीर साहेब मानव शरीरामध्ये गुरुरूपात प्रकट होऊन प्रभुप्रेमींना 3 प्रकारचे नाम मंत्र जप देऊन त्यांच्याकडून सत्यभक्ती करवून घेतात आणि त्या मित्र भक्ताला पवित्र करून आपल्या आशीर्वादाने पूर्ण परमात्मा यांची प्राप्ती करवून पूर्ण सुख मिळवून देतात। ते साधकाचे आयुष्य वाढवतात। याचेच प्रमाण गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः। याचा भावार्थ असा आहे की पूर्ण परमात्मा यांना प्राप्त करण्याचे 1 ओम, 2 तत्, 3 सत हे मंत्र जप स्मरण करण्याचा निर्देश केला आहे। हे नाम तत्वदर्शी संत यांच्याकडून प्राप्त करा। तत्वदर्शी संतांविषयी गीता अध्याय 4 श्लोक नंबर 34 आणि गीता अध्याय 15 श्लोक नंबर 1 आणि 4 मध्ये तत्वदर्शी संतांची ओळख सांगितलेली आहे व म्हटले आहे की तत्वदर्शी संतांकडून तत्वज्ञान जाणून घेऊन त्यानंतर त्या परमपद परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे, जेथे गेल्यानंतर साधक परतून पुन्हा या संसारामध्ये येत नाही, म्हणजेच पूर्णपणे मुक्त होतो। त्याच पूर्ण परमात्मा यांनी संसाराची रचना केलेली आहे। विशेष वरील विश्लेषणावरून हे स्पष्ट होते की पूर्ण परमात्मा हेच पूजा करण्यायोग्य आहेत। याचे पवित्र 4ही वेद देखील साक्षी आहेत। त्यांचे वास्तविक नाव कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर आहे आणि 3 मंत्रांचा नामजप केल्यानेच पूर्ण मोक्ष प्राप्त होतो। परमेश्वर कबीर साहेबजी यांनी धर्मदासजी यांना सार शब्द देण्यास मनाई केली होती आणि म्हणाले होते की जर सार शब्द काल म्हणजे ब्रह्मच्या कोणा दूताच्या हाती लागला तर मधल्या पिढीतील हंस आत्मे मुक्त होऊ शकणार नाहीत। जसे कलियुगाच्या सुरुवातीला पहिल्या पिढीतील भक्त अशिक्षित होते आणि कलियुगाच्या शेवटी अंतिम पिढीतील भक्त कृतज्ञ होतील। आता वर्तमानात सन 1947 पासून भारत स्वतंत्र झाल्यानंतर मधल्या पिढीचा प्रारंभ झालेला आहे।
सन 1951 मध्ये सद्गुरू रामपालजी महाराज यांना पाठविले आहे. आता सर्व भक्तजन शिकलेले आहेत. आपल्या जवळ शास्त्र उपलब्ध आहे. आता हा सत्मार्ग, सत्साधना संपूर्ण विश्वात पसरेल आणि खोटे गुरु, संत महंत यांना तोंड लपवायची वेळ येईल. यासाठी कबीर सागर, जीव धर्म बोध, बोध सागर, पान नंबर 1937 वर, धर्मदास तोही लाख दुहाई, सार शब्द कहीं बाहर नहीं जाई, सार शब्द बाहर जो परी है, बिचली पीढ़ी हंस नहीं तरी है. धनी धर्मदास जीवन दर्शन एवं वंश परिचय या पुस्तकाच्या पान नंबर 46 वर लिहिलेले आहे की 11व्या पिढीला गादी प्राप्त झाली नाही. ज्या महंतजींचे नाव धीरज नाम साहेब होते ते कवर्धामध्ये राहत होते. त्यानंतर 12वे महंत उग्र नाम साहेब यांनी दामाखेडा या गावी गादीची स्थापना केली आणि स्वतःच महंत बनून बसले. यापूर्वी दामाखेडा येथे गादी नव्हती. यावरून असे स्पष्ट होते की पूर्ण विश्वामध्ये सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याशिवाय वास्तविक भक्ती मार्ग नाही. संत रामपालजी महाराज आपल्या सत्संगामध्ये वारंवार म्हणतात की सर्व प्रभुप्रेमी श्रद्धाळूंना प्रार्थना आहे, मला पूर्ण प्रभूंनी पाठवलेला दास समजून आपले कल्याण करवून घ्यावे. यह संसार समजदा नाही, कहंदा शाम दोपहरेनु, गरीब दास यह वक्त जात है, रोवोगे इस पहरेनु. 12व्या पंथाविषयी कबीर सागर मधील कबीर चरित्र बोध पान नंबर 1870 वर गरीबदासजींचा पंथ 12वा असे लिहिलेले आहे. कबीर सागर कबीर वाणी पान नंबर 136 व 137 वर वाणी लिहिलेली आहे की संवत 1775 होई, तादिन प्रेम प्रकटे जग सोई, साखी हमारी ले जीव समझावै, असंख्य जन्म ठौर नहीं पावै. 12वें पंथ प्रकट दैबानी, शब्द हमारे की निर्णय ठानी, अस्थिर घर का मरमन पावै, ये 12 पंथ हम ही को ध्यावै. 12वें पंथ हम ही चली आवै, सब पंथ मेटी एक ही पंथ चलावे. धर्मदास मोरी लाख दुहाई, सार शब्द बाहर नहीं जाई, सार शब्द बाहर जो परही, बिचली पीढ़ी हंसत नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम भाखा, सार शब्द गुप्त हम राखा, मूल ज्ञान तब तक छुपाई, जब लग द्वादश पंथ मिट जाई. येथे कबीर साहेबजी आपले शिष्य धर्मदासजी यांना समजावून सांगतात की सन 1775 मध्ये माझ्या ज्ञानाचा प्रचार होईल आणि तो 12वा पंथ असेल. 12व्या पंथामध्ये माझी वाणी प्रकट होईल, परंतु भक्ती मार्ग योग्य नसेल. त्यानंतर 12व्या पंथामध्ये आम्ही स्वतःच प्रकट होऊ आणि इतर सर्व पंथ नष्ट करून केवळ एक पंथ चालवू. परंतु हे धर्मदास, तुला लाख शपथ आहेत की हा सार शब्द कोणत्याही कुपात्र व्यक्तीला देऊ नकोस, नाहीतर मधल्या पिढीतील हंस म्हणजे पवित्र आत्मे मुक्त होऊ शकणार नाहीत. म्हणूनच जोपर्यंत 12वा पंथ नष्ट होऊन केवळ एक पंथ होत नाही, तोपर्यंत मी हे मूळ ज्ञान गुप्त ठेवेन. संत गरीबदासजी महाराज यांच्या वाणीमध्ये नामाचे महत्व. नाम अभयपद ऊंचा संतो, नाम अभयपद ऊंचा, राम दुहाई साच कहत हूँ सदगुरु से पूछा, कहे कबीर पुरुष बरियामम, गरीबदास एक नौका नाम, नाम निरंजन नीका संतो, नाम निरंजन नीका, तीर्थव्रत थोतरे लागे, जप तप संजम फीका, गज तूरक पालकी अर्था, नाम बिना सब दानम व्यर्था. कबीर नाम कहे सो संत सुजाना, नाम बिना जग उर्जाना, ताही ना जाने ये संसारा, नाम बिना सब जमके चारा. संत नानक साहेबजी यांच्या वाणीमध्ये नाम मंत्राचे महत्व. नानक नाम चढ़धी कला, तेणे भाणे सरबद्दा भला, नानक दुखिया सब संसार, सुखिया सोय नाम आधार. जाप ताप ज्ञान सब ध्यान, छठ शास्त्रा सिमरत व्याख्यान, जोग अभ्यास कर्म धर्म सब क्रिया, सगल त्यागवण मध्य फिरिया. अनेक प्रकार किए बहुत यत्ना, दान पुण्य होमय बहु रत्ना, शीश कटाए होमय कर राती, व्रत नेम करे बहु भांति. नहीं तुल्य राम नाम विचार, नानक गुरुमुख नाम जपिये एक बार. परमपूज्य कबीर साहेब म्हणजे कबीर देव यांची अमृतवाणी. संतो शब्दई शब्द बखाना, शब्द फांस फसा, शब्द कोई शब्द नहीं पहचाना. प्रथम ही ब्रह्म स्वम इच्छा, ते पांचो शब्द उचारा.
सोहम निरंजन ररंकार शक्ति और ओंकारा। पांचों तत्व प्रकृति तीनों गुण उपजाया। लोक द्वीप चारों खान 84 लख बनाया। शब्दई काल कलंदर कहिए शब्दई भरम भुलाया। पांच शब्द की आशा में सर्वस मूल गवाया। शब्दई ब्रह्म प्रकाश मेट के बैठे मूंदे द्वारा। शब्दई निर्गुण शब्दई सरगुण शब्दई वेद पुकारा। शुद्ध ब्रह्म काया के भीतर बैठ करे स्थाना। ज्ञानी योगी पंडित और सिद्ध शब्द में उर्झाना। पांचे शब्द पांच है मुद्रा काया बीच ठिकाना। जो जहसक आराधन करता सोत ही करत बखाना। शब्द निरंजन चाचर मुद्रा है नैनन के माही। ताको जाने गोरख योगी महातेज तप माही। शब्द ओंकार भूचरी मुद्रा त्रिकुटी है स्थाना। व्यास देवता ही पहचाना चांद सूर्य ही जाना। सोहम शब्द अगोचरी मुद्रा भवर गुफा स्थाना। सुखदेव मुनि ताही पहचानी सुन अनहद को काना। शब्द रंकार खेचरी मुद्रा 10वें द्वार ठिकाना। ब्रह्मा विष्णु महेश आदि लोर रंकार पहचाना। शक्ति शब्द ध्यान उन मुनि मुद्रा बसे आकाश स्नेही। झिलमिल झिलमिल ज्योत दिखावे जाने जनक विदेही। पांच शब्द पांच है मुद्रा सो निश्चय कर जाना। आगे पुरुष पुराणनी अक्षर तिनकी खबर न जाना। 9 नाथ 84 सिद्धि लो पांच शब्द में अटके। मुद्रा साध रहे घट भीतर फिर औंधे मुख लटके। पांच शब्द पांच है मुद्रा लोक द्वीप यमजाला। कहे कबीर अक्षर के आगे नी अक्षर का उजियाला। जसे की या शब्दामध्ये संतोष शब्दई शब्द बखानामध्ये लिहिलेले आहे की सर्व संतजन शब्द नाम म्हणजे मंत्राचा महिमा ऐकवतात। पूर्ण ब्रह्म कबीर साहिबजी यांनी म्हटले आहे की शब्द सत्पुरुष यांचाही आहे। जो सत्पुरुष यांचे प्रतीक आहे व ज्योती निरंजन म्हणजे काल याचे प्रतीकही शब्दच आहे। जसे शब्द ज्योती निरंजन हा चांचरी मुद्रा प्राप्त करवून देतो, हे योगी गोरखनाथांनी खूप मोठे तप करून प्राप्त केलं होतं, जे सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यातील गोष्ट नाही। आणि नंतर गोरखनाथ कालपर्यंतचीच साधना करून सिद्ध बनले, मुक्त होऊ शकले नाहीत। जेव्हा कबीर साहेब यांनी सतनाम आणि सारनाम प्रदान केले तेव्हा गोरखनाथ यांची काल म्हणजे ब्रह्मापासून सुटका झाली। म्हणूनच ज्योती निरंजन नाम जप करणारे कालच्या जाळ्यातून सुटू शकत नाहीत, अर्थात सतलोकात जाऊ शकत नाहीत। ओंकार ओम शब्दाचा जप करण्याने साधक भूचरी मुद्रेच्या स्थितीमध्ये येतो, जी साधना वेदव्यासांनी केली आणि काल म्हणजे ब्रह्मच्या जाळ्यातच राहिले। सोहम नाम जपाने अगोचरी मुद्रेची स्थिती प्राप्त होते आणि यातून साधक काल लोकी बनलेल्या भवर गुफेमध्ये पोहोचतो। ती साधना सुखदेव ऋषींनी केली आणि केवळ श्री विष्णूजी यांच्या लोकात बनलेल्या स्वर्गापर्यंतच पोचले। शब्द रंकारची साधना केल्याने खैचरी मुद्रा प्राप्त होते आणि साधक 10व्या म्हणजे सुषमनाद्वारापर्यंत पोहोचतो। ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही ररंकार शब्दच सत्य मानून काल म्हणजे ब्रह्मच्या जाळ्यामध्ये अडकून राहिले। शक्ती म्हणजे श्रीयम शब्द हा उन्मुनी मुद्रा प्राप्त करवून देतो, जो जनक राजाने प्राप्त केला होता, परंतु त्यालाही मुक्ती मिळाली नाही। कित्येक संतांनी 5 नामांमध्ये शक्तीच्या जागी सत्यनाम जोडले आहे। सतनाम हा कोणताच जप नाही, हा तर खऱ्या म्हणजे सत्यनामाकडे इशारा आहे। जसे सतलोकाला सचखंड देखील म्हणतात, असेच सतनाम व सच्चा म्हणजे खरे नाम आहे। केवळ सतनाम सतनाम असा जप करायचा नाही। या 5 शब्दांची साधना करणारे नवनाथ व 84 सिद्ध देखील इथपर्यंतच सीमित राहिले आणि घट म्हणजे शरीरामध्येच ध्वनी म्हणजे धून ऐकून आनंद घेत राहिले। वास्तविक सतलोक हे स्थान तर शरीर म्हणजे पिंड, ब्रह्मांड म्हणजे अंड यांच्या पलीकडे आहे। त्यामुळेच नंतर ते सर्व मातेच्या गर्भामध्ये पुन्हा आले, उलटे लटकलेले, अर्थात जन्म मृत्यूचे कष्ट संपले नाहीत। शरीर म्हणजे घटामध्ये जे काही प्राप्त होईल ते तर काल म्हणजे ब्रह्मपर्यंतचेच आहे, कारण पूर्ण परमात्मा यांचे निजस्थान म्हणजे सतलोक आणि त्यांच्या शरीराचा प्रकाश तर परब्रह्म वगैरे पेक्षाही जास्त आणि अत्यंत पुढे आहे। त्यासाठी तर पूर्ण संतत संपूर्ण साधना सांगतील।
जी 5 शब्द म्हणजे नामांपेक्षा वेगळी आहे. संतो सद्गुरु मोहे भावय, जो नयनन अलख लखावय. ढोलत ढिगय ना बोलत बिसराई, सद उपदेश दृढावय. आंख ना मूंदे कान ना हृदय, ना अनहद उरझावय. प्राण पूंज क्रियाओं से न्यारा, सहज समाधी बतावय. घट रामायणचे लेखक आदरणीय तुलसीदास साहेबजी हाथरस वाले स्वतः म्हणतात की घट रामायण पहिला भाग पान नंबर 27. पांचों नाम काल के जानो, तब दानी मन संका आनो. सुरती निरतलय लो सिधाऊं, आदि नाम ले काल गिराऊं. सतनाम ले जीव उबारी, उस चल जाऊं पुरुष दरबारी. कबीर कोटि नाम संसार में, इनसे मुक्ति न हो. सार नाम मुक्ति का दाता, वाको जाने न कोय. पूरा सद्गुरु सोए कहावै, दोय अखर का भेद बतावै. एक छुडावै एक लखावै, तो प्राणी निज घर जावै. गुरु नानकजी यांच्या वाणीमध्ये 3 मंत्र म्हणजे नामांचे प्रमाण. जय पंडित तू पढिया, बिना दू अखर दू नामा. पर्णवत नानक एक लंघाए, जे कर सच समावा. वेद कतेब सिमरित सब सांसद, इन पढ़ी मुक्ति न होई. एक अक्षर जो गुरुमुख जापय, तिसकी निर्मल होई. भावार्थ, गुरु नानकजी महाराज आपल्या वाणीतून समजावून सांगू इच्छितात की पूर्ण सद्गुरू तेच असतात ज्यांना 2 अक्षरांच्या जपाविषयी माहिती असते. त्यातील एक काल व माया यांच्या बंधनातून सोडवते व दुसरे परमात्मा यांना दर्शवते आणि तिसरे जे अक्षर आहे ते परमात्मा यांना प्राप्त करवून देते. संत गरीबदासजी महाराज यांच्या अमृतवाणीमध्ये श्वासाद्वारे नाम जपाचे प्रमाण. गरीब श्वासा पारस भेद हमारा, जो खोजे सो उतरे पारा. श्वासा पारा आदि निशानी, जो खोजे सो होए दरबानी. श्वासा ही में सार पद, पद में श्वासा सार. दम देही का खोज करो, आवागमन निवार. गरीब श्वास सुरती के मध्य है, न्यारा कदे नहीं होए. सद्गुरु साक्षी भूत को, राखो सुरती समोय. गरीब 4 पदार्थ उर्मे जोवय, सुरती निर्ती मन पवन समोवय. सुरती निर्ती मन पवन पदार्थ, करो इतकर यार. द्वादश अंदर समोयले, दिल अंदर दीदार. कबीर कहता हूँ कहीं जात हूँ, कहूँ बजा कर ढोल. श्वास जो खाली जात है, 3 लोक का मोल. कबीर माला श्वास उश्वास की, फेरेंगे निज दास. 84 भ्रमे नहीं, कटे कर्म की फांस. गुरु नानक देव जी यांच्या वाणीमध्ये प्रमाण. चहू का संग, चहू का मीत जामय, चारी हटावे नींद. मन पवन को राखै बंद, लहे त्रिकुटी त्रिवेणी संध. अखंड मंडल में सुन्न समाना, मन पवन सचखंड ठिकाणा. पूर्ण सद्गुरू तेच आहेत जे 3 वेळा नाम प्रदान करतात आणि श्वासाच्या क्रियेसह मंत्र जपाची पद्धत सांगतात. तेव्हाच जीवाचा मोक्ष शक्य आहे. जसा परमात्मा सत्य आहे, अगदी तसाच परमात्मा यांचा साक्षात्कार व मोक्ष प्राप्त करण्याची पद्धत देखील आदी अनादी व सत्य आहे, जी कधीही बदलत नाही. गरीबदासजी महाराज आपल्या वाणीमध्ये म्हणतात की भक्ति बीज पलटे नहीं, युग जाही असंख. साई सिर पर राखियो, 84 नहीं शंख. घिसा आए एको देश से, उतरे एको घाट. समझो का मार्ग एक है, मूर्ख 12 बाट. कबीर भक्ति बीज पलटे नहीं, आन पड़े बहु झोल. जय कंचन विष्ठा परे, घटे न ताका मोल. कित्येक महापुरुषांना सत्यनामाविषयी माहितीच नाही. ते मनमुखी नाम देतात, ज्यामुळे ना सुख प्राप्त होते नाही मुक्ती मिळते. कोणी सांगतो की तप, हवन, यज्ञ इत्यादी करा. कोणी महापुरुष नाक कान डोळे बंद करून आत ध्यान लावण्याची गोष्ट करतात. हे सर्व त्यांच्या मनमुखी साधनेचे प्रतीक आहे. परंतु परमेश्वर कबीर साहेबजी तसेच संत गरीबदासजी महाराज, गुरु नानक देवजी आदी परम संतांनी या सर्व क्रियांना नाकारून केवळ एक नाम जप करण्यास सांगितले आहे. नॉस्ट्राडेमस नावाचा एक भविष्यवक्ता होता. सुमारे 400 वर्षांपूर्वी त्याने भविष्यवाणी लिहिली आणि सांगितली होती. ती सर्व आता खरी ठरत आहे. त्याने म्हटले आहे की सन 2006 मध्ये एक हिंदू संत प्रकट होईल व संसारामध्ये त्याची चर्चा असेल. तो संत ना मुस्लिम असेल ना ख्रिश्चन असेल, तो तर केवळ हिंदूच असेल. त्याने सांगितलेला भक्तिमार्ग इतर सर्वांच्या पेक्षा वेगळा आणि तथ्यांवर आधारित असेल.
ज्ञानामध्ये त्याला कोणीही पराजित करू शकणार नाही. सन 2006 मध्ये त्या संताचे वय 50 ते 60 वर्षांच्या दरम्यान असेल. संत रामपालजी महाराज यांचा जन्म 8 सप्टेंबर 1951 रोजी झाला. जुलै 2006 मध्ये संतजींचे वय बरोबर 55 वर्षे झाले आहे, जे नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीशी तंतोतंत जुळते. त्या हिंदू संताने सांगितलेले ज्ञान संपूर्ण विश्व स्वीकारेल. त्या हिंदू संताच्या अधिपत्याखाली संपूर्ण विश्वात भारतवर्षाचे शासन असेल आणि त्या संताच्या आज्ञेने सर्व कार्य होतील. त्यांचा महिमा आकाशाच्याही वर दुमदुमेल. नॉस्ट्रॅडॅमसने सांगितलेला सांकेतिक इशारा संत रामपालजी महाराज यांच्याकडे आहे, जे 2006 मध्ये प्रसिद्धीस आले. भलेही अज्ञानी लोकांनी वाईट टीका करून प्रसिद्ध केलेले असले तरी संतांमध्ये कोणताही दोष नाही. उपरोक्त जी लक्षणे सांगितली आहेत ती सर्व तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्यामध्ये दिसून येतात.